राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम राम जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी झाले वो साजनी साजनी तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी जोडी सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी
जय राम कृष्ण राम जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम अवघाची आकार ग्राशीला काळे आकार राशीला काळे अवघाची आकार ग्राशीला काळे अवघाच्या आकार राशीला काळे एकची निराळे हरीचे नाम हरीचे नाम एकची निराळे हरीचे नाम हरीचे हरीचे नाम हरीचे नाम एकाची निराळे हरीचे नाम करोनी राहिलो अविनाश कंठी करोनी राहिलो अविनाश कंठी करोनी राहिलो अविनाश कंठी करोनी राहिलो अविनाश कंठी जीवन ही पोटी साठविले जीवन ही पोटी साठविले साठविले जीवन हे पोटी साठविले साठविले जीवन हे पोटी साठविले शरीर संपत्ती मृग जळ भान शरीर संपत्ती मृगजळ भान शरीर संपत्ती मृग जळ भान शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासून खरे नव्हे खरे नव्हे जाईल नासून खरे नव्हे हरे नावे जाईल नासोने खरे नावे खरे नावे जाईल नासोन खरे नावे करोनी राहिलो अविनाश कंठी करोनी राहिलो अविनाश कंठी करोनी राहिलो अविनाश कंठी करोनी राहिलो अविनाश कंठी जीवन ही पोटे साठविले साठविले जीवन ही पोटे साठविले साठविले जीवन हे पोटी साठविले साठविले जीवन हे पोटी साठविले तुका मने आता उपाधीच्या नावे मने आता उपाधीच्या नावे तुका मने आता उपाधीच्या नावे मने आता उपाधीच्या नावे आणि याला देवे पीठ मज आणि ला देवे पीठ मज विटमज आणि येला देवे विटमज विटमज
साठविले साठविले जीवन हे पोटी साठविले जय ठोपार कुमार जय ठोपार जय 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 ठोपार कुमार जय विठोबार कुमाई ठोपार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमार ठोपार कुमार विठोबार ठोपार कुमार 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 ठोपार कुमार कुमार ठोपार कुमार विठोबार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमार घुमाई विठोबार घुमाई अवघाची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार ग्रासियेला काळे कार क्रासियेला काळे अवघेची आकार ग्रासियेला काळे अवघाची आकार अवघाची आकार ग्रासियेला काळे आकार ग्रासियेला काळे अवघेची आकार ग्रासियेला काळे एकचे निराळे हरीचे नाम एकचे निराळे हरीचे नाम धरून राहिलो अविनाश कंठी धरून राहिलो अविनाश कंठी अवघेची निराळे हरीचे नाम अवघेचे निराळे हरीचे नाम धरुनी राहिलो अविनाश कंठी धरुनी राहिलो अविनाश कंठी अवघाची आकार ग्रासियेला कंठी अवघाची आकार ग्रासियेला कंठी अवघेचे आकार ग्रासियेला काळे अवघेचे आकार ग्रासियेला काळे एकचे निराळे हरीचे नाम एकचे निराळे हरीचे नाम धरून राहिलो अविनाश कंठी धरून राहिलो अविनाश कंठी एकची निराळे हरी
जीवन हे पोटी जीवन हे पोटी साठविलो जीवन हे पोटी साठविलो जीवन हे पोटी जीवन हे पोटी जीवन हे पोटी जीवन हे पोटी साठविलो जीवन हे पोटी साठविले जीवन हे पोटी जीवन हे पोटी जीवन हे पोटी जीवन हे पोटी जीवन
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला बोला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज गुरु गंगागिरी महाराज गुरु नारायणगिरी महाराज शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय अपने माता पिता की जय सब संतन की अवघाची आकार ग्राशीला काळे अवघाची आकार ग्राशीला काळे एकची निराळे हरीचे नाम धरोनी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटे साठविले शरीर संपत्ती मृगजळ भान शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासून खरे नवे धरोनी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले तुका म्हणे आता उपाधीच्या नावे अनिला देवी विटमज धरोनी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले पांडुरंगा करू कथा माना पांडुरंगा करू कथा माना करू प्रथम हरी चरण संताची चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानिल संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया या मनाशी लघु हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखी यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहूँ भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी मस्तक हे पाया पायावरी मस्तक है पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा करी वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा वार
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्र जननी देवांची ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार दुःख भंजन मारुती नंदन मारुती नंद भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काम पधारे सिया राम के काम पधारे दुख से पार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक्या देवा यावरी न करावा अव्हेर विद्या विनय संपन्नम कले पाप निवारकम नारायणगिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहम अवघाची आकार ग्राशीला काळे थोडं कमी करावास एकची निराळे हरीचे नाम हा धरोनी राहिलो अविनाश कंठी जीवनही पोटी साठविले प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी शिवीकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट देहोनिवासी किंबहुना सर्व देहनिवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन प्रभूच्या हृदयातला मूर्तिमंत वैराग्याचा गुण त्यांच्यातून प्रगट भगवंताने करून घेतला आणि ते गुण अर्थात ते अक्षर म्हणजे गाथा आणि त्या गाथ्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्मिक चिंतनीय हा अभंग स्वतः करतायत. या अभंगातून तुकाराम मला स्वतः विचार करतात की संपूर्ण हा आकार एक आकार नाही अवघाची आकार ग्राशीला काळे असं कोणी विचारलं मातीच्या घड्यामध्ये किती टक्के माती आहे तर आपण काय सांगणार 100% मातीचे की नाही. माती सोडून त्या माठामध्ये काहीच नाही आहे. पेटीमध्ये तरी तारा आहेत स्टीलच्या तारा असतील परंतु मातीमध्ये घटामध्ये केवळ मातीच आहे. तसं पूर्ण ब्रह्मांड त्रैलोक्य 14 भुवन संपूर्ण अब्रह्म भुवना लोका पूर्णपणे हा आकार दिसतो. या सर्व आकारावर काळाची सत्ता आहे. अवघाची आकार ग्राशी याला काळे. मायेची रेंज थेट ब्रह्मलोकापर्यंत आहे. त्यात 21 स्वर्ग आले फक्त वैकुंठात देवाची माया जात नाही. वैकुंठात माया नाहीये. वैकुंठामध्ये गेल्याशिवाय माणसाचं पुनरागमन संपत नाही. वैकुंठात जाण्याचा माणसाने इथं आल्यानंतर पहिला प्रयत्न केला पाहिजे. जमीन नंतर घेता येईल, बंगला नंतर बांधता येईल, लग्न बी नंतर सारं करता येईल. पण वैकुंठामध्ये वैकुंठाची प्राप्ती देवाची प्राप्ती यात केल्याशिवाय माणसाचं जन्म मरण संपत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात मी स्वतः काय केलं एकची निराळे एक प्रभूचं नाम
ते फक्त काढायला सोडू नये. राम सुद्धा दिसत नाही, पण रामाचं नाम आज मौजूद आहे. अजून थोडा आवाज कमी करा भाऊ. एकची निराळे हरीचे नाम. हरीचं नाम, प्रभूचं नाम, देवाचं नाम रामापेक्षाही वेगळं आहे. म्हणून धरोनी राहिलो अविनाश कंठी. लोक म्हणतात देवाचं नाव मला घेता येत नाही, घेता येत नाही. पण मला म्हणतात मी घेतलं नाही, धरोनी राहिलो अविनाश कंठी. आम्ही नामाला धरलं, मग नाम आम्हाला धरील. आम्ही वायरला धरलं, मग लई नामाला धरील. धरू नका, धरून पहा. आम्ही जर नाम धरलं तर अविनाशी परमात्मा तो आमचा स्वीकार करेल. एखाद्या घराच्या समोर कुत्र बसलेलं आहे, मालकाचा परिचय नाही आहे, पण दिवसभर जर रात्रभर जर ते कुत्राने जर ते दार सोडलं नाही तर मालक त्या कुत्र्याला उपवाशी ठेवत नाही. तसं आपण सुद्धा देवाच्या दारामध्ये, देवाचे द्वारी उभा इळभरी नाही, क्षणभर जरी उभा राहिलो तरी देवाला दया येईल. आणि हे शरीर यातलं द्वार जे मनुष्य शरीर आहेत, यात आपण देवाचं नाम जर घेत राहिलो तर ते जीवन आपलं होईल. महाराज, जीवन हे पोटी साठविले. नाम जीवन आहे, नाम धन आहे. नाम आम्हाला पूर्ण करेल. दिलीप तात्या, नाम पूर्ण करील, पण नाम पूर्ण करण्याकरता त्याला पौर्णिमा पाहिजे. ती कोणती पाहिजे पौर्णिमा? तुम्ही झोपले का सर? गुरु पौर्णिमा पाहिजे. कालच गुरु पौर्णिमा होऊन गेली की नाही? गुरु पौर्णिमा, व्यासांचा जन्मदिवस. थाटामाटामध्ये प्रत्येकाने आपापल्या गुरुची पूजा केली. बाबा, आता प्रत्येकाचे अनेकाचे अनेक गुरु आहे. काहीला घरचेच गुरु असतात. ज्याला कळलं त्याला कळलं, मला काय सांगायचं ते. आता आई म्हणती याला कोण भेटला, कोणतरी कान फुकले म्हणतात, ते पण गुरुच आहे. पौर्णिमा, पूर्णमा ती पौर्णिमा. एक महात्म्यांचं वाक्य मी ऐकलं, पौर्णिमा म्हणजे ती हे नाही केवळ, पौर्णिमा म्हणजे पूर्णमा. गुरु पौर्णिमा म्हणजे गुरु ही पूर्ण मा आहे. आई बी आहे आणि बाप बी आहे. आणि म्हणून त्या गुरुने जर कृपा केली तर माणसाचं जीवन पूर्ण होतं. म्हणून ती गुरु पौर्णिमा आहे. जीवन हे पोटे साठविले. बाकी शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल नासो न खरे नव्हे. आपण शरीर पाहतो ना, संपत्ती पाहतो ना, हे खरं नाही आहे. हे भासमान आहेत, भासतं ते खरं नसतं. यद द्रष्टम तत् नष्टम. जे दिसतं ते नष्ट होणार आहेत, जे दिसतच नाही ते खरं आहेत. आणि तिथं तुम्ही आम्हाला पोहोचायचं आहे. जाईल नासो न खरे नव्हे. आणि मी नामाचा आश्रय केल्यामुळं माझ्यावर देवाने कृपा केली. आम्ही कृपा कशालाही मानतो. चांगला चहा भेटला ना गुरुजी तर बस देवाने कृपा केली म्हणतो. चांगला चहा भेटला, चांगलं जेवण भेटलं, चांगलं पाकिट भेटलं, पहिली चाल भेटली, इथलं नेवर का मी काय सांगू. पहिलं असं झालं तर देवाची कृपा आहे म्हणतो. मला चांगला बंगला भेटला, देवाची कृपा आहे. ती सामान्य कृपा आहे. पण ज्या दिवशी आम्हाला पूर्ण उपाधीचा वीट येईल, काहीच आवडणार नाही देवाला सोडून, ती देवाची विशेष कृपा आहे. तुका म्हणे आता म्हणजे इथून पुढं उपाधीच्या नावे आणि याला देवे विट मज. सर्वांचं विट यावा. विट नाही पांडुरंगी, विट नाही पांडुरंगी, विट नाही पांडुरंगी, पांडुरंगी, विट नाही
नाही पांडुरंगी विठनाई पांडुरंगी विठनाई पांडुरंगी वाढे अंगी आर्तते वाढे अंगी आर्तते विठनाई पांडुरंगी विठनाई पांडुरंगी वाढे आर्तते विठनाई पांडुरंगी विठनाई पांडुरंगी अविटके माय विटेना जवळी आहे परी भेटेना विट नाही पांडुरंगी वाढे अंगे आर्तते. विनायक महाराज पांडुरंग का विटत नाही त्याला सुद्धा अविनाशी वीट भेटली म्हणून पांडुरंग विटत नाही. ती वीट भगवंताची नाही आहे, ती पांडुरंगाची वीट ती भगवंताची नाही, ते पुंडलिकाची वीट आहे. मागे भिरकाविली वीट अभंग तुकाराम महाराजांचा वीट ती भक्ताची वीट आहे. भक्ताची वीट आणि भक्त तोच आहे की जो बायलेचा भक्त आहे, नाही आईबापाचा भक्त आहे. आईबापाचा भक्त असेल तर तोच भक्त आहे. मला बोलू द्या, आई बापाचा भक्त असेल तोच देवाचा भक्त होऊ शकतो हे निश्चित आहे. जो आई बापाचा भक्त नाही तो फक्त दिसायला भक्त आहे, पण तो भक्त नाही, तो फक्त आहे. त्याला कळलं आता बाजू दिसायला काय करता बाबा, ते खरे शब्द नाही का, जसं दिसतं म्हणून जग नाही आपण फसलो आप्पा, त्यात आपण फसलो आणि फसावंच लागतं. का बरं? बाबासाहेब महाराजांना वाटलं होतं की इथं कीर्तन आवाज घुमन, पण आवाज घुमला तरी बाहेर पाऊस असल्यामुळं इथं कीर्तन करावंच लागतं. काय करणार आहे, फसलो का आलो इथं आपण. कसंही बोलवतो मी आता, काही अवघडच आहे. तुम्हाला आजचं कीर्तन खूप बारीक ऐकावं लागल, बायांच्या भांडणासारखं. आता आमच्या महाराजांना सुद्धा, धीरज महाराजांना, जरा धीरे से बजाना बनशे बजाने वाला, सर्व बारीक बोलणं आहे, तुम्हाला बारीक ऐकणं आहे. थोडं तरी मन बाजूला गेलं तर तुम्हाला ऐकायला येणार नाही, आणि जे ऐकायला जर आलं नाही मग लोक म्हणतात कीर्तन पडलं की कीर्तनकार पडला. कोण पडलं म्हणतात तुम्हाला? कोण पडलं काही कळत नाही. असो, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणि याला देवे वीट मज, मला वीट आला, संपूर्ण ब्रह्मांडाचा वीट यावा. एक आवीट आहे आणि एक वीट आहे, दोन्ही मिश्रण आहेत. या जगात ब्रह्मांडामध्ये एक वस्तू एक नाही आहे, एक नाम सोडून बाकी सर्व मिलावट आहे. पहा, प्युअर सोन्याचा अलंकार होत नाही, त्यात मिलावट सोन्याला करावाच लागते, सोनाराला. मी तर असं ऐकलं, एखाद्या रागामध्ये सुद्धा मिलावट केल्याशिवाय रागाचा विस्तार करता येत नाही. मला राग येत नाही, मला यांचा राग येतो, मला राग येत नाही म्हणून जाऊ दे आता, काय असेल मिलावटपणा असतो. पण एकच परमात्मा, त्याचं नाम अवीट आहे, ते आपल्याला हृदयामध्ये साठवून आमचं जीवन, तुमचं जीवन पूर्ण करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रवण कल्पनाशील आजचा जो हा नैमित्तिक प्रसंग वैकुंठवासी आदरणीय, ज्यांनी काही दिवस
ग्रामसेवक याची सेवा केली. शरीराने काहीतरी कोणाची तरी सेवा केली पाहिजे. ध्यान देऊ नाही का? जे आम्ही शरीरानं काम करतो ते फक्त मी देवाचं काम करतो असं मानलं तर मग ते काम नाही होत, मग कर्मयोग होत होतो. कर्म करण्यापेक्षा कर्मयोग करावा. वैकुंठवासी श्री आदरणीय भास्कर भाऊ आनंदा पाटील शिंदे ते आज आनंद स्वरूप अर्थात प्रभूच्या चरणी लीन झालेले आहेत आणि त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतोय. आणि त्या प्रित्यर्थ समस्त ग्रामस्थ पडेगावकर सर्व शिंदे परिवार सध्या आजच्या काळामध्ये शिंदे सरकारचा जास्ती आवाज आहे सध्या. आदरणीय बाबासाहेब माझाने फोन केला होता. वास्तविक कालच तिथी होऊन गेलेली आहे. आज तुम्हाला जेवायला मोकळ्या मनाने दाबून जेवा, पण दाबून भजन करा. भजन करायचं आहे आज. सर्व परिवारावर जे दुःखाचा प्रसंग आहे, आश्रय तुटला. वडील पिता एक मोठा आश्रय असतो घरच्यांचा. ध्यान देऊ नाही का? घराचा पाया पक्का असेल तर घराला डग नसतो. पाया दिसत नाही पण पायाशिवाय घर नाही. तसं घरामध्ये बाप दिसत नाही पण बापाशिवाय घर नाही आहे. पुढचा ऐका. आम्ही ज्या बापाला बाप मानतो, आईला आई मानतो, ते आईबाप या द्यायचे सुद्धा भाऊ. खरा मायबाप कोणता? बाप माझा दीनानाथ, 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 बाप माझा दीनानाथ. वाट भक्ताची पाहत, वाट भक्ताची पाहत, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहत, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ. बाप माझा दीनानाथ. दिनाचा नाथ तो बाप माझा आहे. तो खरं सांगू त्या खरंच सांगतो, एवढी जागा आता खरं बोलण्याची राहिली. बाकी ठिकाणी खोटं बोल पण नाही, रेटून बोल पण खोटं काय शब्द येते असं मला. आपला मायबाप या देहाची आहेत, पण पंढरीनाथ परमात्मा राम भगवान हे असा मायबाप आहे. जिथं भक्त चालतो ना त्या भक्ताच्या पायाखाली आपला हात ठेवतो, इतका तो भक्ताला सांभाळतो परमात्मा. तुम्हाला श्लोक ते दोहा आठवेना. जिथं भक्तांचा पाऊल पडतो तिथं परमात्मा आपला हात ठेवतो, इतका तो भक्ताला सांभाळतो. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहात. आपला परमात्मा आपली वाट पाहतो. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. ऐका, आपण या देहात असताना खऱ्या माता पित्याचा परिचय करून घेण्याकरताच हे आजचं कीर्तन आहे. कीर्तन वैकुंठवासी भास्कर भाऊ करता नाही आहे. हे तुमच्या करता बी नाही, आमच्या करता बी नाही, आपल्या मना करताय. श्राद्ध मना करतायत. आत्मा तर कधीच मरत नाही आणि शरीर तर कधीच जिवंत नाही, मग श्राद्ध कोणाचं? आमचे बाळूगुरु महाराज श्राद्ध तर्पण वगैरे करून आज कीर्तनाला निवांत येऊन बसलेले. आज
वारकरी ब्राह्मण नसते तर ते कुठंतरी निघून गेले असते काही कारण सांगून. पिंडदान जे आपण करतो ते आत्म्या करता नाही आहे, देहा करता नाही आहे, त्या मना करता जीवा करतायत. आणि म्हणून वैकुंठवासी भास्कर भाऊचा संपूर्ण परिवार आज त्यांची पुण्यस्मरण करत आहेत, आठवण करत आहेत. त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होतोय. त्यांच्या अर्धांगिनी श्री आदरणीय गंगा भागीरथी गंगूबाई भास्करराव शिंदे, त्याचप्रमाणे त्यांची मुलं श्री आदरणीय प्रभाकर भाऊ भास्करराव पाटील शिंदे, श्री दिनकरराव भास्करराव पाटील शिंदे, त्याचप्रमाणे नातू श्री राहुल भाऊ चंद्रकांत पाटील शिंदे व मुली श्री गंगा भागीरथी संगीता अशोकराव पाटील मगर, सौभाग्यवती वंदना विजयराव पाटील कासार, 2 मुली 2 मुलं असा त्यांचा परिवार व नातू नातलग पाहुणे रावळे आप्तेष्ट हे सर्वच इथं उपस्थित आहेत. यांची सुंदर चाल झाली. हरिभक्त परायण गायनाचार्य विनायकजी महाराज टेके, त्याचप्रमाणे आदरणीय बापू महाराज चव्हाण, त्याचप्रमाणे आदरणीय अर्जुन महाराज शिंदे, महेश महाराजांनी खूप सुंदर चाल आणि त्यांनी चाल म्हणावी अशी कळकळ त्यांचे आजोबा इथं शिंदे रामनाथ तात्या आताच शिंदे भाऊ इथं बसलेले आहेत. मला कळलं की लहानपणीच आई गेल्यामुळं संपूर्ण भार भगवंताच्या कृपेने त्यांनी उचलला आणि आज वारकऱ्यामध्ये ते विलीन आहेत. त्यांनाही धन्यवाद करतो. त्यामध्ये मिसरडेचे काका आहेत, त्याचप्रमाणे दुसरे महाराजजी आहेत. मी त्यांनाही सुहास महाराज त्यांनाही प्रणाम करतो. बाबासाहेब महाराज आहेत, दुसरे बाबा आहेत, मृदंगाचार्य धीरज महाराज, नरबादे हार टीम इथं उपस्थित आहेत, PT मास्तर आहेत, सिस्टम आमचे शंकर महाराजांची सिस्टम खूप चांगली आहे ना. आज तुमची खरी परीक्षा आहे. आज त्यांच्यापेक्षा आमची परीक्षा आणि आमच्यापेक्षा तुम्ही परीक्षेत पास होता का नाही राम जाणे. मी सर्वांना प्रणाम वंदन करतो. म्हणजे पोलीस पाटील आहेत, तात्या आहेत, मामा आहेत, काका आहेत, नानी आहेत, नाना आहेत, गाणारे पिणारे कुरकोटी अण्णा आहेत. मी सर्वांना प्रणाम वंदन करतो. या अभंगावर फार गोड चिंतन, फार मार्मिक अभंग आहे. अभंग त्याला म्हणावा की जो माणसाच्या वृत्तीला अभंग करतो. अभंग न भंगे अखंड न खंडे, अभंग न भंगे अखंड न खंडे, अभंग न भंगे अखंड न खंडे, अभंग न भंगे अखंड न खंडे. तुका म्हणे गंगे सिंधू मिळणे, तुका म्हणे गंगे सिंधू मिळणे, अभंग न भंगे अखंड न खंडे, अभंग न भंगे अखंड न खंडे. तुका म्हणे गंगे सिंधू मिळणे, तुका म्हणे गंगे सिंधू मिळणे, अभंग न भंगे अखंड न खंडे, अभंग न भंगे अखंड न खंडे. अभंग न भंगे अखंड न खंडे. तुका म्हणे गंगे सिंधू मिळणे. गंगा समुद्राला जाऊन पोहोचते, पण गंगा एकटी जात नाही. सर्व नदी नाले घाण घोण गबळ गुबळ घेऊन गंगा समुद्राला जाऊन पोहोचते. बरं का, गंगा एकटी जात नाही. गंगा अनेकांना घेऊन समुद्रापर्यंत पोहोचता करते. तशी आमचे सद्गुरू गंगागिरी महाराज सुद्धा एकटे गेली नाही, ते अजूनही लोकांना समुद्रामध्ये नेत आहे. गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज, मौनगिरीजी महाराज, संत कोणी असो, जो शांत झाला तो संत आहे. वरून संत नाही, शांत नाही, आतून शांत पाहिजे. नाही तर वरून महेश महाराज सर्प फार नरम दिसतो, पण आत गरम आहे. कोण?
खरं सांगू तुम्हाला, साधू भया तो क्या भया, माला पहिरी चार. दोहा आहेत कबीर साहेबांचा. साधू भया तो क्या भया, माला पहिनी चार. काम क्रोध से जिते नाही, अंदर भरे अंगार. आतून शांत पाहिजे. आमचे गुरुवर्य नारंगी महाराज वरून गरम होते पण आत शांत होते. आणि संत कोणताही त्याने वरून कडकच असलं पाहिजे, आत नरम पाहिजे. जर महाराज कडक नसते तर महाराजांचं बोट धरून कोणी चहा प्यायला नेलं असतं. महाराज आमच्या घरी चहा प्यायला चाला. कहू काका, महाराज खूप बोलायचे. बोलल्याशिवाय सुधरत नसतं कोणी, बरं का. बोलल्याशिवाय सुधरत नसतं. कुंभार बाबा सुद्धा मडकं घडवताना थापाट्याने वरून जोरात मारतो, पण आतून मात्र त्याचे थाप अगदी बिघडू नये म्हणून आतून एक थाप असते. थापाटल्याशिवाय धुपाटल्याशिवाय मडकं घडत नाही. तुम्ही विचारा धीरज महाराजांना, हातोडीचा गट्ट्याचा मार खाल्ल्याशिवाय पखवाज लागत नाही. बरेचसे पखवाज लागतच नाही, ते पडून थप्पीला बऱ्याच गावामध्ये लागतच नाही. काय ते पखवाज लागतच नाही. आणि पखवाज लागला तर मग भजन रंगतं महाराज. नाही तर पखवाज स्वरात नाही, पेटी स्वरात नाही, गाणारे स्वरात नाही, मग जोरात असून काय फायदे. भजन ईश्वरात पाहिजे, स्वरात पाहिजे. लावोनी मृदंग, लावोनी मृदंग, श्रुती टाळ घोष, लावोनी मृदंग, लावोनी मृदंग, लावोनी मृदंग, श्रुती टाळ घोष, लावोनी मृदंग. शेव ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा. सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा. देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, मोडोनिया वाटा, मोडोनिया वाटा. सूक्ष्म दुस्तर मोडोनिया वाटा. ही गुरुवर्य महाराजांची चाले महाराज. आणि काय असतं, बापाचा गुण मुलामध्ये आपोआप येत असतो. खरं सांगू, बाप तैसा बेटा, कुंभार तैसा लोटा, जाती पर घोडा, बहुत नाही तो थोडा थोडा. 110 वर्षाच्या वयामध्ये गुरुवर्य महाराज कीर्तनाला येईपर्यंत धरून आणावं लागायचं. आणि हातातली काठी सोडून द्यायचे, माटू सोडून द्यायचे. इथं उकडगावचे म्हणजे बाबा बसलेले आहेत. 110 वर्षांच्या वयामध्ये मला खरं सांगा, म्हातारा नाचतो का नाचवितो? आहे का? मी काय खरं सांगत नाही. काय नाचवितो. एवढं कमवलं पण मला टायमावर चहा बी देत नाही, नाचवितो. एवढं कमवलं मी पण मला वेळेवर बिडी सुद्धा देत नाही म्हणतात मला, नाचवितो. पण संत महात्मे
त्यांना ते तार मिळाली, एक भजन मिळालं, एक रंग, अवघा रंग एक झाला. भगवंताच्या रंगात जर मन रंगलं ना, मग संपूर्ण भंग होऊ द्या, काही अडचण नाही, पण त्या रंगामध्ये मन रंगावं. माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी. आपला रंग वेगळा, आपला रंग त्या रंगात रंगवून गेला, बस काम झालं. आणि तो रंगी रंगी रे श्री रंगे, वा. रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगोगे, रंगी रंगे रे श्री रंगोगे, रंगी रंगी रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगी रंगी रे श्री रंगे, काय भुलला सी पतंगे, वा वा. काय भुलला, हा काय भुलला सी पतंगे, शरीर दयाचे ठेवणे, शरीर दयाचे ठेवणे, रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललाशी पतंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, काय भुललाशी पतंगे, काय भुललाशी, काय भुललाशी पतंगे, शरीर दयाचे ठेवणे, शरीर दयाचे ठेवणे, रंगी रंगी रे श्री रंगे, काय भुलला सी पतंगे, हा काय भुलला सी पतंगे, काय भुलला सी पतंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे, काय भुललासी पतंगे, काय भुललासी पतंगे, रंगे रंगे रे श्रीरंगे, काय बुललाशी पतंगे. एखादी कंपनी खूप जाहिरात करते, हा रंग फार पक्का आहे, तुम्ही देऊन पहा. सारे रंग पाहिले आपण, पण कोणताच रंग टिकला नाही. आपल्या डोक्याचा जो केसाचा रंग आहे तो पण बदलला. अजून कळलंय मला काय सांगायचं तुम्हाला? डोक्याचे केस बदलले, पण आम्ही नाही बदललो अजून. अजून नाही कळलं मला काय सांगायचं ते. दशरथ राजाचा नुसता एक केस काका पांढरा झाला, ते केस म्हणले दशरथ राजा, अरे तुझ्या देखत मी काळा होतो तर पांढरा झालो, अजून तू तसाच आहे का? असे बरेचसे दशरथ आहे, अजून नाही बदलले. अजूनही बदला, अजूनही बदला नका घेऊ, बदला. लोक म्हणतात मी सारी फुकीन, पुढचं नका म्हणू काही आता काय. हा तो म्हणतो मी जरा जर मला राग आला, जर मला राग येत नाही, पण जर राग आला तर मी कोणाच्या, काही तुम्ही बोलावं काही मी बोलावं. मी काही कीर्तन उगता घेतलं नाही आजचं आहे. तुम्ही आम्ही खेळीमेळी, राग येत नाही म्हणतो. गुरुजी मला खरं सांगा, बदला घेतो तो मोठा की बदलवतो तो मोठा? बोला ना. जो बदलवतो तो मोठा आहे. एखाद्याने क्रोध केला, मुलगा भांडला किंवा बाई भांडली, आई भांडली, भांडण मिटवतो, आणखीन भांडतो तो खोटा आहे, पण जो भांडतो त्याला शांत करतो तो मोठा असतो. जो बदलवतो तो मोठा असतो, जो बदला घेतो तो फार छोटा असतो. महाराजांचा अभंग आहे, माझा रंग देवा तुझ्या रंगात रंगून दे. म्हणजे माझा रंग जर बदलत नसेल तर देवाला हाक मारा, हे देवा रंगा ये वो ये रंगा ये वो ये
रंगा यै वो ये रंगा यै वो ये बोला ये वो ये गाये. रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा यै वो ये रंगा यै वो ये यै वो ये रंगा यै वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये रंगा ये वो ये विठाई किठाई माझी कृष्णाई काना ये रंगा यै वो ये रंगा यै वो ये रंगा यै वो ये रंगा यै वो ये विठाई किठाई माझे कृष्णाई काना ये रंगा यही वो यही रंगा यही वो विश्वरूपा विश्वंभरे विश्वरूपा विश्वंभरे विश्वंभरे कमल नयन कमला करे कमल नयन कमला करे कमल नयन कमला करे कमल नयन कमला करे तुझे ध्यान लागो बाप रुखमा देवी वरे वो रंगा यै वो ये रंगा यै वो ये रंगा यै वो ये रंगा यै वो ये तुझे ध्यान लागो रखमा देवी वरे रंगा यही वो यही रंगा यही वो यही वो यही रंगा यही वो कुठून ये येवो वैकुंठ वासिनी विठाई जगत्रय जननी तुझा वेधू माझे मनी रंगा येवो. सध्या मला वेध लागले मोबाईलचे महाराज. लहानपासून तर थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत वेध लागले माणसाला. इथे म्हणतो त्या चंद सूर्याला काही तास वेद असतात पण माणसाला अरे राम 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 राम. जाऊ द्या आपण आपलं पहा लोकांचं पाहू नये. लोक काय करतात ते पाहायचं नाही. लोक कधी सुधारले नाही लोक कधी सुधारणार नाही. आपण सुधरा तेव्हा लोक सुधारतील. महाराजजी 21 वेळेला भगवान परशुरामजीने निक्षत्रिय पृथ्वी केली. मला खरं सांगा गुरुजी आज क्षत्रिय नाही का? बोला ना. 21 वेळेला नष्ट करून सुद्धा क्षत्रिय मारल्या गेले नाही तर बाकीचं आपण काय मारणार आहे? भगवंताकडून सुद्धा सृष्टी सुधारली नाही तर आपण कोण? दिल्ली तो बहुत दूर आहे म्हणतात आमचे महाराज सांगायची. पहा दरिये में कसकस. मला याचा अर्थ लई दिवस कळला नाही. दरिये में खसखस याचा अर्थ असा होतो दर्या म्हणजे समुद्र. बायको म्हटले जा बरं खसखस घेऊन या म्हणले. खसखस आणायला गेले विनायक महाराज. खसखस घेतली नावीमध्ये बसले. लाट आली आणि कास काय ती पुडी सुटली. ती खसखस त्याच्यामध्ये ते पुडी खसखस फुटली आणि ती हरवून गेली. यांना कळलंच नाही कारण ती पेल होती म्हणे. हे कुठं घडलं मला माहिती नाही. मला तुम्ही लगेच विचार सांग कुठं घडलं म्हणून. ते खसखस ती फुटली त्या पाण्यामध्ये गेली आणि ती घरी आले. विचारलं का हो आणले का खसखस? पिशवीत पाहिली खिशात पाहिले तर खसखस नाही. जा पाहुण्या म्हणे खसखस कुठे गेली ती? पाहुण्या म्हणे खसखस हरवली ती. तो माणूस अजून खसखस पाहतोय कुठं? दरिये में. अरे राम राम राम. दर्यातले खसखस जशी सापडणार नाही तसे वैकुंठवासी भास्कर भाऊ कुठं गेले हे सांगता येत नाही. जो आता भजन करतो आणि ते भजनी होते असं मला आमचे महाराज म्हटले. भजनी व्यक्ती देव सोडून कुठं जाणार नाही कारण भजन
करण्याचा कैवारी परमात्मा असतो. भजन जो करतो, जो देवाचा होतो, त्याचा कैवारी परमात्मा असतो. म्हणून देवाचे कैवारी बना. भगवान कैवारी केव्हा होतो? होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण होईल कैवारी, नारायण होईल कैवारी. तुका मने भार घातल्यावारी होईल कैवारी, नारायण होईल कैवारी तुका मने भार घातल्यावारी होईल कैवारी, नारायण होईल कैवारी. तुका मने भार घातल्यावरी होईल कैवारी. नारायण, नारायण कैवारी घेतो. भक्ताचा कैवारी नारायण असतो. शिष्याचा पाठीराखा गुरु असतो. श्रीगुरु सारिका आस्था पाठीराखा. बाकीचे काही लोक पाठीमध्ये काय खोसतात? खंजीर खोसतात. पण जर श्रीगुरु पाठीशी असेल, भगवान जर कैवारी असेल, तर भक्त कुठं जाणार नाही. आजच्या मितीला वैकुंठवासी भास्कर भाऊ हे नक्कीच देवापाशी आहेत. कशावरून? अंदाज भजण्यावरून. एक एक कीर्तनकार भेटणं अवघड येतं. 2-2, 3-3 कीर्तनकार आहे. 3-3 भजनी टाळ वाजवणारी सुद्धा आहेत, पखवाजी सुद्धा. आमचे पूजनीय माऊली बाबा, कदम माऊली, छोटी माऊली, ते बोलले होते एकदा कुठंतरी, ज्यांना भजनाचा कंटाळा येतो, जे म्हणतात जरा थोडा आवाज कमी करा तुमचा भजनाला, आम्हाला झोप येत नाही, त्यांच्या श्राद्धाला, दाव्याला टाळ घेऊन किती पैसे दिले तरी जायचं नाही. टाळी ना काय वाजू, टाळाटाळी करा. थोडा आवाज कमी करा म्हणतात. आवाज कमी करा, आवाज कमी करा. आमची झोप मोडती, आमची झोप मोडती. अरे निदसुरा, झोप मोडती. सोते सोते क्या सोते, जागो जपो मुरारी. सोते सोते क्या सोते, जागो जपो मुरारी. सोते 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 क्या सोते, जागो जपो मुरारे. सोते सोते क्या सोते, जागो जपो मुरारी. एक दिन ऐसा आवेगा, एक दिन ऐसा आवेगा, तो लंबे पाँव पसारे. सोते सोते क्या सोते, जागो जपो मुरारे. सोते सोते क्या सोते, जागो जपो मुरारे. सोते सोते जागोते, जागो जपो मुरारे. सोते सोते जागो जपो, जागो जपो मुरारे. एक दिन ऐसा आवेगा तो लंबे पाँव पसारे. सोते सोते क्या सोते, जागो जपो मुरारे. एक दिन ऐसा आवेगा तो लंबे पाव पसारे. किती गोड दोहा आहेत हा. पेटी मास्तर, मी असं ऐकलं की सध्या माणसं कधी बी जातात महाराज, कधी बी जावं लागतं माणसाला. कीर्तनातून कीर्तनकार कीर्तन करता करता चालले. पंढरपूरला नाही म्हणत मी, निघून चालले. ताजुद्दीन महाराज कीर्तन चालू असताना गेले. भवंगाचार्य वाजवता वाजवता चालले. पीटी मास्तर चालले, विनेकरी चालले, गायक चालले. नाही नाही, काहीच आजार नाही, गोळी सुद्धा घेतली नाही, जेवण करून झोपले, झोपेत चालले. म्हणून जागसूत झोपत जा.
जेव्हा जाग आली ना तेव्हा पाहायचं मी मेलो नाही ना. अरे भजन होत नाही हेच मरण आहे. ज्या क्षणात ज्या सेकंदामध्ये भजन होत नाही हेच मरण आहे, दुसरं मरण नाही. हेच मरण आहे. संतांची प्रमाण आहेत. कये हनुमंत विपत्ती प्रभु सोई, कये हनुमंत विपत्ती प्रभु सोई. विपत्ति पैसो प्रभु सोई, विपत्ति प्रभु सोय. जब तब सुमिरन भजन न होई, जब तब सुमिरन भजन न होई. मंगल भवन अमंगल हारे, द्रवहु सुदशरथ अजिर बिहारे. भजन न होई, सुमिरन भजन न होई. मंगल भवन अमंगल हरे, कहे हनुमंत विपत्ती प्रभु सोई. कोणती? जब तब सुमिरन भजन न होई. तो काळ अमंगळ आहे. तुका म्हणे काळ देवाविन अमंगळ. आणि म्हणून आपण या देहात आलो तर केवळ काळ सार्थकी लागावा, चिंतन घडावं, नामस्मरण घडावं. का? एक दिवस मरायचं आहे. एक दिवस आपणच नाही, संपूर्ण आकार काळाच्या राशीत नाही. म्हणून मी नामाचा स्वीकार केला. अभंगाचं पहिलं शरण. अवघाची आसार ग्रासियेला काळे, वा वा. अवघाची आसार जय हो. ग्रासियेला काळे, अवघाची आसार ग्रासियेला काळे, अवघाची आसार ग्रासियेला काळे. घाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला काळे, अवघाची आकार ग्रासियेला अवघाची आसार ग्रासियेला काळे, अवघाची आसार ग्रासियेला काळे, अवघाची आसार ग्रासियेला काळे, अवघाची आसार ग्रासियेला काळे. ओघाची आकार ग्रासियेला काळे, ओघाची आकार ग्रासियेला काळे, ओघाची आकार ग्रासियेला काळे, ओघाची आकार ग्रासियेला काळे. एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम. धरणी राहील अविनाश कंठी, 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 धरणी राहील अविनाश कंठी.
कंठी अविनाश कंठी. वा, फार गोड जुनी चाल आहे. जुनं ते सोनं येत म्हणतात. नाव लक्षात नाही आमच्या महाराजांचं. बापू हा धन्यवाद. जुन्या चाली टिकून ठेवा, नवीन चाली कामाच्या नाही. आता नवीन काय असतं, जेवढं शपक म्हणलं ना अप्पा महाराज तेवढं, जेवढा नखरा तेवढा विक्रा. नाही कळलं मला काय सांगतो तुम्हाला. त्याचं नावच काय, न खरा. तो खरा नाही, तो नखरा आणि त्याचा विक्रा. विकाल तेथे विका, माती नाव ठेवून बुका. माती नाव ठेवून बुका, माती नाव ठेवून बुका. विकाल ते विका, माती नाव ठेवून बुका. माती नाव ठेवून बुका, माती नाव ठेवून. विकाल तेथे विका, माती नाव ठेवू नका. माती नाव ठेवून बुका, माती नाव ठेवू. विकाल ते विका, विकाल तेथे विका. माती नाव ठेवू नका, माती नाव ठेवू नका, माती नाव ठेवू नका. विकाल तेथे विका म्हणजे बुक्याला बी गिऱ्हाईक आहे आणि मातीला बी गिऱ्हाईक आहे. पण ते दुकानदार काय करतात माहिती आहे तुम्हाला. एक वारकरी दुकानामध्ये गेला, म्हणजे मला बुका पाहिजे, सुगंधी बुका पाहिजे. आता त्या दुकानदाराने त्या दुकानामध्ये अत्तराचा सुगंध, कापूर वगैरे ठेवून त्या दुकानामध्ये खूप सुगंध होता. बुक्का पाहिला तर बुक्क्याचा सुगंध नव्हता, तो कापराचा आणि तो अत्तराचा सुगंध होता. आणि याला काय वाटलं, हा बुक्का सुगंधी आहे. आता त्या वारकऱ्याने थोडा छटाक घ्यावं की नाही, त्याला चांगलं वाटलं. म्हणे मला असं 2 किलो द्या म्हणे, 2 किलो बुक्का. येडी हळद महाराज तर म्हणून 2 किलो काका बुका घेतला. 2 किलो घेतला, 2 किलो बुका घेतला आणि घरी आला. पिशवी उघडून पाहिली तर तो बुका नव्हता, त्यात माती होती. सुगंध दुकानात राहून गेला सर तिथं. मग कळलं की या बुक्यामध्ये माती मिक्स आहे. सुभाष मला असं वाटतं जसं सध्याच्या काळामध्ये एक व्यक्ती निर्माण झाली, तुकाराम साहेब मुंडे साहेब. सध्या हॉटेलमध्ये पनीर मिळत नाही म्हणजे पनीर, असं मला कोणतरी बोललं. मग मिलावट जसं त्यांनी एकदम कमी केलं, मिलावट कमी केलं, तसं कीर्तनात भजनात सुद्धा मिलावट कमी करणारा एखादा महात्मा प्रगट व्हावा आणि त्यांनी मिलावट कमी करावं. माणसाला नुसतं कीर्तन, देवा करता कीर्तन, देवा करता भजन, देवाच्या चाडे आळवावे देवा, ओस देव भावा पाडून या. जाऊ द्या, अवघाची आकार ग्राशीला काळे. एक भगवंताचं नाम सोडून बाकी सर्व आकार काळग्राशीत आहे. नामच असणारं जे प्रभूला काळाला सोडून आहेत. म्हणून मी काय केलं, ते अविनाशी नाम ते कंठात नाही, जीवन तयार केलं, जीवन केलं. अभंगाचं द्वितीय चरण. तरुणी राहिलो अविनाश काठे, तरुणी राहिलो अविनाश काठे, तरुणी राहिलो अविनाश काठे, अविनाश कंठे, तरुणी राहिलो अविनाश काठे, तरुणी राहिलो अविनाश काठे, अविनाश कंठे, तरुणी राहिलो अविनाश काठे, तरुणी राहिलो अविनाश काठे, तरुणी राहिलो अविनाश काठे.
साठविले 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 राहिलो अविनाशकते करुणी राहिलो आवे नाचता जीवन हे कोटी साठविले जीवन हे कोटी साठविले राहिलो करुणी राहिलो धरोनी राहिलो अविनाश काठी जीवन हे कोटी साठविले जीवन हे कोटी धरोणी राहिलो अविनाश काठी धरोनी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटे साठविले नाम जीवन केलं बस आपला टाइम संपत आला नाम जीवन आहेत नामच धन आहेत नुसतं धन नाही महाधन आहेत महाधन गुणी नाही त्याला खूप महाधन देऊन मग गुणी मिळते त्यात परमार्थ महाधन अर्थात नामधन आहेत आणि ते धन मी जीवन केलं आहे का जोपर्यंत नाम जीवन होत नाही तोपर्यंत आमची वनवन संपत नाही बहु केली वनवन काही काहीला गरज वन झालेलं आहे घरी जावं तर घरी सोयीचं पाहत नाही मंदिरात जावं तर ते सोयीचं घर पाहत नाही कुठेही जा अवघे करती हाड हाड काय करा बाबा एवढं कमवलं कष्ट केले आणि हाडाळ संपली नाही मज नाही हात पाय डोळा पडली झापड मजराई हात पाय डोळा पडली झाकड अवघे नाकमुख गळू लागले लाड आणि शंभूड नागमुख गळू लागले आले शंभूड श्वाना परिगती झाले अवघे करते हाड हाड परिगती झाली अवघी श्वाना परिगती झाली अवघे करते हाड हाड परिगती झाली अवघी करते हाड तुम्ही संत एवढा उपकार करा न्यावल तीर्थवारी दाखवा दिनाचा सोयरा माया बाप एवढा उपकार करा दाखवा दिनाचा किती गोड प्रमाण आहे एवढं जर आपण ऐकलं तर संपूर्ण कीर्तनाचा लाभ या अभंगामध्ये मजा नाही हात पाय हा पुढं काय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले सुद्धा भाऊ मला खरं सांगा कर्ण म्हणजे कान गेले कान गेल्यानंतर किंवा डोळे गेल्यानंतर आम्ही डोळ्याला काय लावतो चष्मा लावतो जर समजा देवाने आपल्याला कान दिली नसते तर आपण चष्मा कुठे लावला असता हे स्टँड देवाने अगोदरच तयार केलं हे स्टँड आहे कशाचं महाराज बऱ्याच लोकांनी हे स्टँड केलं बिडी ठेवायला गेलं बिडी ठेवायला
कोणी बिडी ठेवतं, कोणी पेन ठेवतं, कोणी पेन्सिल ठेवतं. हे कान कशा करता दिले? देवाला माहिती आहे पुढं मोबाईल निघणार आहेत, टी व्ही निघणार आहेत, पण डोळे लवकर जाणार आहेत, म्हणून देवाने अगोदरच व्यवस्था केली तात्या का यांना हे कान दिले, कान दिले, डोळे दिले, हात पाय दिले. कशा करता? भजना करता दिले. जेणे तू जोडशी नारायण म्हणजे हाड्या हाड्या होणार नाही. म्हणून मी काय केलं? धरोनी राहिलो अविनाश कंठी, जीवन हे पोटी. अजूनही दिवस गेले नाही. आपण आजपासून सुरुवात करा. प्रत्येक कामामध्ये जेवण करताना, चालताना, गाडीत बसल्यानंतर, झोपल्यानंतर, चहा पिताना, पाणी पिताना, दूध पिताना, दारू पिताना, प्रत्येक गोष्टीला आपण देवाचं स्मरण करत राहा. त्या नामाच्या द्वारे आपल्या हृदयामध्ये अमृत जाईल. स्वयंपाक करताना मी असं एका महात्म्यांचं ऐकलं की जो व्यसन सुटत नसेल तर त्या महिलेने पीठ मळल्यापासून भाकर भाजीपर्यंत, वाढीपर्यंत, सब्जी भाजी पूर्ण होईपर्यंत, मिक्सरमध्ये काढल्यानंतर उकळी येईपर्यंत सारखं राम राम रामकृष्णाने जप केला तर 6 महिन्यामध्ये त्या माणसाचं व्यसन सुटेल. करून पहा, चकट फू माल आहे. करून तर पहा. सहज गाजराची पुंगी वाजली तर वाजली, तर मग गाजराची पुंगी तशी नवी झाली. योगी सहज आहे. सहज घडे तया आळस करणे ते काही. सहज घडतं. सहज शक्य आहे की नाही? बसल्या बसल्या आपल्या आतल्या चालतं रामकृष्णारे. काही सहज आहे. सहज करा. अग्नीचे भातुके हात पाडिता का पायी. एक दिवस ही शरीराची अग्नी राख होणार, विष्ठा होणार किंवा माती होणार. किती करशे संसार नरदेह स्वर्गाला जा. असं नाहीये, मातीला जाणार. रामकृष्णारे सारखं जप करत राहा. आजचा दिवस खूप चांगला आहे, खूप मुहूर्त चांगला आहेत. आज सकाळपासून माझ्या उजव्या हाताला खाजू येऊ राहिली. आज म्हणजे काय होणार मला? मग बापा मलाच नाही लाभ होणार. जो नामस्मरण करेल त्याला लाभ होणार. अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. गोविंदाचं स्मरण, देवाचं स्मरण करत राहा. आम्ही जर भजन केलं नाही तर शेवटी हे शरीर कसं आहे? अभंगाचं 3य चरण. शरीर संपत्ती मृग जळ भारा. शरीर संपत्ती मृग जळ भारा. शरीर संपत्ती रोगाचा भार. शरीर संपत्ती रोगाचा भार. शरीर संपत्ती मृग जळ भारा. शरीर संपत्ती
संपत्ती मृगजळ भान जाईल नासून खरे नव्हे. अजून एक चरण बाकी आहे, मग संपलं सारा. भाऊ 50 लिटर दूध आणलं. दूध आणलं नासू नये, ते नासलं. मग आपण काय करावं? ते दूध फेकून द्यावं का रडत बसावं का काय करावं ताई? पुढं दूध नासलं तर दही करता येईल ना? दही करता येईल किंवा काही श्रीखंड करता येईल, काही करता येईल. दूध नासलं म्हणून रडत बसण्यापेक्षा पुढचा विचार करता या दुधाचं काय होईल. एक बाईनं दूध आणलं आणि ते दूध फुटलं, नासलं आणि रडत बसली. काय करू बाई, माझं कपाळ फुटकं आहे, दूध फुटलं, काय करू बाई, काय करू बाई, काय काय करू बाई. काय करू नको, दही कर ना, येडी हळद. काय करू काय करू काय करू. मला जी कधी बी माणसं ना 50 वर्षापर्यंत मी सांगत असतो, कसं करून काय करू, कसं करू काय करू. 50 संपले, मग कसं होतं बोला ना, कसं होतं, मग कसं झालं, कसं होतं, घर भरलं, तोंड कोणी धरलं ते सांगा. कोणी तोंड धरलं? आपण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार. आपण शत्रू बनतो महाराज. अजूनही जे आयुष्य शिल्लक आहे, दूध नासलं तर नासू द्या. एक दूध नासू देऊ नये, लवकर त्याला पटकन आपण तापून तुपून उपयोग करून घ्या. शरीर आतापर्यंत गेलं वाया जाऊ द्या. इथून पुढं तरी प्रत्येक सेकंदाला बस उरले ते हरे तुम्हा समर्पण. सर्वत्र रामकृष्णारी रामकृष्णारी, सगळ्यात भारी रामकृष्णारी. म्हणून शरीर संपत्ते मृगजळ भान जाईल नासून खरे नव्हे. आणि असं आपण करत राहिलो तर एक दिवस परमात्मा आपलं कृपा करील. कृपा करेल म्हणजे काय करील? संपूर्ण विषयाचा, देहाचा, प्रपंचाचा, या संपूर्ण संसाराचा वीट आणील. आणि वीट आला की तो भेट देईल अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या तुका म्हणे आता उपाधीच्या नावे, तुका म्हणे आता उपाधीच्या उपाधीच्या नावे, आणि येला देवे विटा मज, आणि येला देवे विटा मज, आणि येला देवे विट मज, विट मज, विट मज. करुणी राहिलो अविनाश कंठी. देवे विठमज, हरिना देवे विठमज, राहिलो अविनाश कंठी. करुणी राहिलो अविनाश जीवन हे पोटी साठविले, हे रा
साठविले जीवन हे पोटी साठविले जीवन हे पोटी साठविले
घुमाई जय जय ढोंबार घुमाई ढोंबार जय जय ढोंबार घुमाई जय जय ढोंबार घुमाई जय जय ढोंबार घुमाई ढोंबार घुमाई हरि जय 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 ढोंबार घुमाई ढोंबार ढोंबार घुमाई ढोंबार आता उपाधीच्या नावे अनिला देवी विठमज धरोणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले. अशा प्रकारे वैकुंठवासी भास्कर भाऊ आनंदा पाटील शिंदे यांना 1 वर्ष पूर्ण होतो. त्यानिमित्ताने संपूर्ण शिंदे परिवारांना धन्यवाद. आपण सुंदर अगदी नियोजनबद्ध कार्यक्रम ठिकाणी पार पाडलेला आहेत. भगवान करू त्यांच्या आत्म्याची शांती मिळो. आणि आलेले सर्व पाहुणे मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी आम्हाला भेटण्याकरता खास करून शिंगणापूरची मंडळी आलेली आहेत. मी त्यांचंही अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आणि सर्व गायनाचारी मंडळी गुरुजन मंडळी यांनाही प्रणाम करतो. सिस्टम बी सुंदर लागली, टीम बी चांगली लागली. याला कारणीभूत बाबासाहेब महाराज शिंदे त्यांचे नियोजन सुंदर, आनंद वाटला. आता आपण 1 मिनिट एक भजन घेऊ. त्यानंतर लवकरात लवकर जेवायला जा, खुर्च्या अटकून जातील साऱ्याने. मंगल कार्यालय आहेत, जेवणाचं प्रसाद घ्यायचे आहेत मोठ्या प्रमाणे. एक भजन, त्यानंतर सर्वांनी भोजनाला जायचं आहे. मोठ्या प्रमाणे सर्वांचे हात वर करून 1 मिनिट आपण एक भजन घेऊ आनंद आणि मस्तीमध्ये. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. राम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम राधे श्याम जय राधे श्याम. राधे श्याम राधे श्याम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय श्रीराम जय राम जय जय राम. राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम. हा हा हा. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. जय जय राम. राम राम 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 करके हम में बन गए राम. अब राम हमारा जप करे हम बैठे आराम. इथं आराम आहे. आराम करा, भजन करा, साधना करा. एक दिवस आपलं असं श्राद्ध होणार आहेत. असाच मंडप राहील, असाच आवाज घुमन, असेच कीर्तनकार येतील, ते अभंग येतील. नको नको म्हणा असं मला वाटतं. काय घेते ते माहितीच असेल. पुन्हा एकदा मी सर्वांना प्रणाम करतो, वंदन करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हो. शूटिंगवाले त्यांनाही धन्यवाद. शूटिंग केलेली आहेत, कार्यक्रम शूटिंग झाला. आकाशात शब्द त्यांनी विचून ठेवले. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल 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 जय विठ्ठल जय जय